नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असेल तर आज 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता जो आहे तो सोडण्यात आलेला आहे। तुम्हाला आत्तापर्यंत 7 हप्त्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे बरोबर। आणि तुम्ही जर 8व्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत असाल तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की आज जो आहे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर 8वा जो हप्ता आहे तो पैसे आता जमा होणार आहे। परंतु काही महिलांना 3000 रुपये येणार, काही महिलांना 1500 रुपये येणार आणि काही महिलांना जे आहे ते 3600 रुपये येणार आहे। तर हा जो हप्ता आहे कोणत्या महिलांना 3000 येणार, कोणत्या महिलांना 1500 रुपये येणार आणि कोणत्या महिलांना 3600 रुपये येणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। महत्त्वाची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बऱ्याच महिलांच्या खात्यावर 3000 रुपये येणार आहे, काही महिलांच्या खात्यावर 1500 रुपये येणार आहे, तर काही महिलांच्या खात्यावर जे आहे ते 1500 रुपये येणार आहे। याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओमध्ये। लाडक्या बहिणींनो, पुढील 5 वर्ष आता कोणताही निकष आता तुम्हाला लावला जाणार नाही, सर्वांना सरसकट आता पैसे मिळणार आहे। कुठल्याही प्रकारचा निकष आता तुम्हाला लावला जाणार नाही, परंतु वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आज तुम्हाला हप्ता जो आहे तो येणार आहे। काही महिलांना 3000 रुपये हप्ता येणार आहे, तर काही महिलांना 3600 रुपये, काही महिलांना 1500 रुपयाची हप्त्याची सोडत आज झालेली आहे। आज सकाळीच हप्ता जो आहे तो सोडण्यात आलेला आहे। बऱ्याच महिलांना या जो हप्ता आहे, काहींना 3000 तर काहींना 1500 रुपये तर काहींना 3600 रुपये हप्ता येणार आहे। त्यामुळे आनंदाचं वातावरण जे आहे ते महिलांमध्ये आहे। कोणत्याही क्षणी तुम्हाला आता तुमच्या बँकेमध्ये पैसे पडल्याचा SMS येऊ शकतो। आत्ताच 5 मिनिटापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जो आहे तो सोडण्याचे आदेश देखील दिलेले आहे। यादीसुद्धा समोर आलेली आहे बघा। ज्या याद्या आहे त्या याद्या तयार करतात हे लोक आणि त्यानंतर आपल्याला जे आहे त्या जिल्ह्यांची यादी जी आहे ते आपल्याला बातम्यांद्वारे हे लोक सांगत असतात। आपल्याला वेळोवेळी लाडकी बहीण योजनेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते। 8वा हप्ता सोडण्याचे आदेश दिलेले आहे आणि यादी जी आहे ती सुद्धा समोर आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहत राहा। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा हप्ता जो आहे तो सोडलेला आहे, डेबिट करण्यात आलेला आहे। आपला जो हप्ता आहे तो आपल्याला खात्यावर जमा केलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्यताई तटकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना अशा प्रकारे ऑर्डरसुद्धा दिलेली आहे। आत्ताच त्यामुळे पुढच्या काही क्षणातच तुमच्या बँकेमध्ये काही महिलांच्या नावावर 3000 तर काही महिलांच्या नावावर 3600 तर काहींच्या नावे जे आहे ते 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश जे आहे ते स्वतः आदित्यताई तटकरे यांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जी आहे ते आदेश सोडलेले आहे। बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत आणि कोणाला 1500 रुपये, कोणाला 2100 रुपये तर कोणाला 3000 रुपये तर कोणाला 3600 रुपये असे पैसे जे आहे ते सोडण्यात येणार आहे। आणि तुमच्या खात्यावर किती पैसे येणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आले याविषयी सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये माहिती तुम्ही सांगत चला। याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आज इथे मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं व्हिडिओ पूर्ण बघा। खूप मोठी आनंदाची फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याबद्दल आलेली ही माहिती आहे। बहिणीनं आता तुम्हाला कोणतंच टेन्शन घेण्याची अजिबात काहीच गरज नाही। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सोडलेलं आहे। त्यांनी सकाळीच डेबिटचं बटन दाबलेलं आहे आणि आपल्याला पैसे सोडलेले आहे। पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे। आत्ताच 5 मिनिटापूर्वी त्यांनी डेबिटचं बटन दाबलेलं आहे आणि महिलांच्या खात्यावर जे आहे ते पैसे सोडलेले आहे। काही महिलांना जे आहे ते 3000 रुपये येणार आहे, तर हे 3000 रुपये कसे येणार आहे तर त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगत आहे। बऱ्याच महिलांच्या खात्यावर जे आहे ते 3000 रुपये येणार आहे, तर ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा दोन्ही मिळून हप्ते हे 3000 रुपये येणार आहे। तर काही महिलांना बघा, बऱ्याच महिलांना आत्तापर्यंत 7 हप्ते मिळाले, तर त्यांना आता फक्त 8वा हप्ता येणार आहे, 1500 रुपये त्यांच्या खात्यावर येणार आहे। जर काही महिलांना जर आपल्याला जर मार्च आणि फेब्रुवारीचा जर हप्ता मिळाला तर हे दोन्ही मिळून महिलांच्या खात्यावर 3600 रुपये सुद्धा येऊ शकतात, कारण मार्चमध्ये 2100 रुपये वाढवणार आहे। आपला हप्ता जो आहे तो 1500 रुपयावरून 2100 रुपये होणार आहे। त्यामुळे बऱ्याच महिलांना जो आहे तो हा जो हप्ता आहे
हा 1500वरून 2100 रुपये होणार आहे. म्हणजे फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 2100 रुपये असे मिळून 3600 रुपये काही महिलांच्या खात्यावर येणार आहे. तर काही महिलांच्या खात्यावर 1500 रुपये येणार आहे. तर ते कसे येणार आहे, जर मार्चचा आपल्याला हप्ता जर नाही मिळाला तर फेब्रुवारीचा हप्ता हा आपल्याला 1500 रुपये मिळणार आहे. जर तुम्हाला 7 हप्ते आले असतील आणि जर 8वा हप्ता तुमचा बाकी असेल तर तुम्हाला खात्यावर 1500 रुपये येऊ शकतात. आणि जर आत्तापर्यंत तुम्हाला एकही हप्ता आला नसेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला मी तुमची मदत करू शकते नक्की. तुम्हाला जर आत्तापर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेस पात्र आहात आणि आत्तापर्यंत तुम्हाला एकही हप्ता आलेला नसेल तर मी तुमची मदत करू शकते. तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा, तुम्हाला मी सांगते कुठले कुठले काय गोष्टी करायच्या आहे. आत्तापर्यंत एकही हप्ता तुम्ही पात्र असून देखील आलेला नाही आहे तर त्यासाठी काय करायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे. आत्तापर्यंत बऱ्याच पात्र आणि अपात्र महिलांना आत्तापर्यंत खात्यावर पैसे आलेले आहे. आत्तापर्यंत 7 हप्ते पात्र आणि अपात्र महिलांना आलेले आहे. तुम्ही जरी अपात्र असाल आणि तुमच्या खात्यावर जरी पैसे आलेले असतील तर हे समजून जा की तुमची पडताळणी झालेली नाही आहे. ज्यावेळेस तुमची पडताळणी होईल त्यावेळेस त्या दिवसापासून तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जो आहे तो बंद होणार आहे. कारण सरकार जो आहे फॉर्मची पडताळणी करत आहे आणि फॉर्मची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला खात्यावर कुठलेही पैसे जमा होणार नाही किंवा तुमच्या खात्यावर पैसे आले नाही याचा मॅसेज तुम्हाला येणार नाही. तुम्ही अपात्र आहात हा सुद्धा मॅसेज तुम्हाला खात्यावरती येणार नाही. आत्तापर्यंत आपल्याला 7 हप्ते मिळाले आहे. म्हणजे 10,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झालेले आहे. तुमच्या बँकमध्ये तुमच्या हक्काचे पैसे जमा झालेले आहे. प्रत्येक महिलेला, प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण या योजनेमुळे खूप गोरगरीब महिलांना खूप प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना मदत होत असते. शाळेत जाणाऱ्या मुलांची फी भरण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या वह्या पुस्तकं घेण्यासाठी, दवाखाना वृद्धांचा करण्यासाठी किंवा स्वतःचा गॅस वगैरे भरण्यासाठी किंवा स्वतःच्या खर्चासाठी हे जे पैसे आहे याचा आतुरतेने लाडकी बहीण ही जी आहे वाट बघत असते. त्यामुळे खूप आतुरतेने ही लाडकी बहीण वाट बघत असते. त्याच पद्धतीने गेल्या 15 तारखेच्या म्हणजे 15 तारीख झाल्यानंतर लगेचच आपल्या खात्यावरती सरकार आपल्याला आपल्या भावना समजून आपल्या खात्यावर पैसे टाकत असतं. आणि हे जी लाडकी बहीण योजना आहे हे खूप महान कार्य मला असं वाटतं का सरकार आपल्यासाठी करत आहे. कारण खूप गोरगरीब महिलांना या योजनेचा फायदा झालेला आहे. आत्तापर्यंत खूप फायदा झालेला आहे. त्यामुळे ह्या महागाईच्या काळामध्ये आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचा खूपच फायदा झालेला आहे. पण ज्या अपात्र महिला आहे, ज्यांना अपात्र झालेल्या महिला आहे त्या थोड्या नाराज आहे. पण तरी देखील सरकारने त्यांच्याकडनं कुठलेही पैसे परत घेणार, कुठलाही हप्ता परत घेणार अशी घोषणा केलेली नाही. आत्तापर्यंत जरी तुम्हाला 7 हप्ते आले आणि तुम्ही अपात्र असून देखील तुम्हाला यापुढे देखील तुम्हाला जर हप्ते आले तरी देखील सरकार तुमच्याकडनं एक रुपया देखील तुमच्याकडनं परत घेणार नाही किंवा तुमच्या बँकेकडून परत घेणार नाही असं स्वतः अदितीताई तटकरे, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेले आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीही काम नाही आहे. अपात्र महिला ज्या आहे त्या का अपात्र झालेल्या आहे तर त्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे, त्या सरकारी नोकर त्यांच्या घरामध्ये नोकरदार कोणीतरी असेल किंवा त्या स्वतः असतील किंवा त्यांच्या घरामध्ये पेन्शनधारक कोणी असेल तरी देखील हा लाभ आपल्याला मिळणार नाही आहे. किंवा त्यांच्या घरामध्ये जे आहे तो टॅक्स भरला जात आहे सरकारला तर त्यामुळे त्या अपात्र झालेले आहे. बाकी दुसरं काही कारण नाही आहे. सरकारने फॉर्म भरत असताना ह्या गोष्टी सांगितल्या होत्या पण तितकं लक्ष कोणाचं गेलेले नव्हतं. त्यामुळे सरसकट सरकारने सगळ्या महिलांना पैसे दिलेले आहे. कोणालाही दुजाभाव न करता पैसे दिलेले आहे. पण आत्तापर्यंत त्यांना 7 हप्ते मिळाले. पण आता इथून पुढे ही जी भाऊबीज दिलेली आहे तो भाऊ जो आहे तो परत घेणार नाही अशी महाराष्ट्राची पद्धत नाही आहे असं स्वतः अजितदादा पवार यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींकडून कुठलाही 1 रुपया कुठलाही त्यांचं मानधन परत घेतलं जाणार नाही. पण ज्या
पात्र महिला आहे त्यांना इथून पुढे 5 वर्ष त्यांना या योजनेचा कुठलेही निकष न लागता आता इथून पुढे कुठलेही निकष लागले जाणार नाही. तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला 1 रुपया देखील आता परत तुम्हाला घेतला जाणार नाही. तुम्हाला उलट पैसे देण्यात येणार आहे. उलट तुमचा हप्ता वाढला जाणार आहे. आता 2100 वरून 2500 रुपयेसुद्धा हप्ता होणार आहे. आणि पुढच्या मार्चमध्ये जे आहे तो हप्ता जो आहे तो 1500 वरून बघा 2100 रुपये होणार आहे. काही महिन्यातच तुमचा परत हप्ता 2500 रुपये देखील होणार आहे. त्यामुळे थोडासा का होईना गरीब महिलांसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी थोडासा हातभार लागण्यास मदत होणार आहे या पैशामुळे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आतुरतेने वाट बघत असाल 8व्या हप्त्याची, तर आजच हा 8वा हप्ता जो आहे तो आज डेबिट झालेला आहे. तुमच्या खात्यावर मॅसेज देखील आलेला असेल. बऱ्याच महिलांच्या खात्यावर मॅसेज येत नाही कारण त्यांचं आधार कार्ड लिंक नसतं, फोन नंबरशी लिंक नसतं. त्यामुळे तुम्हाला बँक आणि आधार कार्ड जे आहे ते लिंक करायला लागत असतं. ते तुम्ही लवकरात लवकर लिंक करून घ्या. म्हणजे काय होणार आहे तर तुम्हाला जो आहे हप्ता आल्याचा तुम्हाला मॅसेज येणार आहे डायरेक्टली. आणि जर तुम्हाला आत्तापर्यंत पात्र असून देखील तुम्हाला एक जरी हप्ता आलेला नसेल तर काय करायचं आहे, पोस्टामध्ये जा, तुमचं तुमचं इन्कम टॅक्सचं जे आयकर विभागाचं जे कार्ड असतं ते घेऊन जा. आणि त्यानंतर तुम्ही आधार कार्ड जे आहे ते घेऊन जा. दोन्ही घेऊन गेल्यानंतर, पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ना तिथे तुम्हाला खातं उघडून देण्यात येईल. 100-150 रुपये तुम्हाला लागू शकतात किंवा लागणार पण नाही, याची थोडी मला कल्पना नाही आहे. पण जर लागलेच तर तुम्ही बघा. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बँक खात्यामध्ये जर तुम्ही पैसे केलं, खातं उघडून घेतलं, तर मला असं वाटतं आहे पोस्टामधलं खात्यामध्ये लवकर पैसे जमा होतील. तुमचे इथून मागचे देखील पैसे तुम्हाला पोस्टामध्ये येतील आणि आत्ता इथून पुढचे देखील पोस्टामध्ये तुमचे पैसे येतील. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कुठलाही उशीर न करता तुम्ही आजच पोस्टामध्ये खातं उघडून घ्या. पोस्टात खातं उघडून घेतल्यानंतर तुमचा 1ही रुपया कुठेही जाणार नाही आहे. त्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्डची खूप गरज आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्डचा वापर करा, घेऊन जा आणि खातं उघडून घ्या. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या खात्यावर जे आहे ते 1500 रुपये किंवा 3000 रुपये किंवा 3600 रुपये आज तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना 3600 रुपये मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे, याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर ज्या महिलांना आत्तापर्यंत 7 हप्ते मिळालेले आहे आणि ज्या महिलांना आत्ता फक्त फेब्रुवारीचा हप्ता जर वाटप करण्यात आला तर त्या महिलांना 1500 रुपये देण्यात येतील. किंवा आत्तापर्यंत जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता जर तुम्हाला मिळालेला नसेल तर तो दोन्ही मिळून तुम्हाला 3000 रुपये खात्यावर येऊ शकता. आणि जर सरकारने फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जर दिला तर तुमच्या खात्यावर तब्बल 3600 रुपये तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी, ही लाडक्या बहिणींसाठी, गोरगरीब जनतेसाठी ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला त्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे. चॅनलवर जर तुम्ही आपल्या नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण काय होणार आहे ते फ्री आहे आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला असेच भेटतील. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.